ओके सर. आता आपण फेसबुकवरती सुद्धा लाईव्ह केलेला आहे कार्यक्रम हा. तर आपण सुरू करूयात कार्यक्रम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था भारती पुणे यांच्या वतीने आजपासून 3 दिवसीय या ऑनलाईन व्याख्यान वेबिनारच्या संदर्भात ऑनलाईनद्वारे उपस्थित असणारे सर्व युवक युवती समता दूत त्याचप्रमाणे सर्व नागरिक यांचं सर्वप्रथम भारतीच्या वतीने मी स्वागत करतो. सर्वांना आवाज येतोय? सर्वप्रथम त्याचप्रमाणे आजच्या या ऑनलाईन वेबिनारच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या या सत्रामध्ये उपस्थित असणारे माननीय PR सोनवणे साहेब, संयोजक उद्योग भूषण माध्यम प्रकल्प सोनिक्स इन्फो सिस्टीम पुणे यांचंही मी भारतीच्या वतीने स्वागत करतो. खरं तर भारती संस्थेच्या माध्यमातून ज्या विविध उपक्रम योजना प्रकल्प राबवले जातात त्याच्यामधील हा कौशल्य विकास हा एक महत्वाचा भाग त्या ठिकाणी आहे. आणि जवळपास 2013 पासून या मंडळाच्या झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने भारती मार्फत हे कौशल्य विकास उद्योजकता त्या संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी केलं जात आहे. आजपर्यंत जवळपास 19,000 उमेदवारांना भारतीच्या माध्यमातून त्या प्रकारचं प्रशिक्षण, त्याच्यामध्ये कौशल्य प्रशिक्षण असेल, पायाभूत प्रशिक्षण असेल, विविध टप्प्यावरचं जे प्रशिक्षण आहे ते भारतीच्या माध्यमातून दिले गेलेलं आहे. तथापि सध्याच्या या कोरोनाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने या विभागामार्फत जे काही प्रशिक्षण वेगवेगळे आपण देत आहोत ती ऑनलाईन माध्यमातून काही निर्बंध असल्यामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून दिले जात आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण हे उद्योजकताचं प्रशिक्षणाचं कार्यक्रमाचं आयोजन आपण ऑनलाईनद्वारे सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने करत आहोत. वास्तविक हे प्रशिक्षण आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण वर्गाच्या स्वरूपात, क्लासरूम स्वरूपात आणि कौशल्याचं प्रशिक्षण म्हणजे जे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये देणं अपेक्षित असतं त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी देत असतो. परंतु या सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने आपण हे एक सेन्सिटाईज आणि विविध विषयाच्या अनुषंगाने उद्योजकताच्या अनुषंगाने हे आपण ऑनलाईनद्वारे घेत आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण या आज, उद्या आणि परवा 3 जण विषय आपण तुम्ही पाहिले तर सुरुवातीला आपण सूक्ष्म व लघु उद्योगाच्या संधी म्हणजे सुरुवातीला आपण संधीपासून सुरुवात करत आहोत. आजचं हे जो विषय आहे ते सूक्ष्म व लघु उद्योगाच्या संधी, उद्योजकांसाठी संधी हा विषय असणार आहे. त्याचप्रमाणे उद्याच्या ह्याच्यामध्ये आधुनिक काळातील कौशल्य कसं आपण विकसित केलं पाहिजे ह्याच्यावरती विनय दवे साहेब उद्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि परवाच्या ह्याच्यामध्ये उद्योगाची निवड आणि उभारणी याच्यामध्ये अनिल जाधव सर ते आपल्याला मार्गदर्शन करतील. सांगायचं तात्पर्य की आज आपण याची सुरुवात करत आहोत या 3 दिवसीय याची, आणि याच्यामध्ये आपण प्राथमिक हे सगळे विषय एक थोडस आपल्याला या सगळ्या बाबीच्या अनुषंगाने पुढील काळामध्ये जे काय आपल्याला सगळं कामकाज करत असताना प्राथमिक या बाबी माहीत असणं, सुरुवात संधी असतील, त्याच्यामध्ये आपल्या असणारे कौशल्य असतील आणि त्याची निवड उभारणी कशी आहे, त्या उद्योगांची नीड बेस कसे असले पाहिजे हे सगळे आपले आपण ज्यावेळेस एखाद्या उद्योगात पदार्पण करतो तर ह्या सगळ्या बाबीच्या अनुषंगाने आपण या 3 दिवसामध्ये आपण सगळा उपक्रम ची माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये 3 दिवसाच्या याच्यामध्ये आपण एक चांगले व्याख्याते याच्यामध्ये आयोजित केलेले आहेत. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण अधिकाधिक नागरिकांनी, अधिकाधिक समतादूत असतील आपले, त्यांनी पण हे सगळं माहिती करून घेऊन ती माहिती आपण आपल्या इतर सहकारी बंधूंना, त्याचप्रमाणे काम करत असताना फील्डवरती माहिती आपण प्राथमिक स्वरूपाची माहिती पोहोचवायची. त्याच्यातून आपल्याला एक दिशा त्या ठिकाणी आपल्याला या लोकांना, या नागरिकांना, युवक युवतींना देण्याचं काम या वेबिनारच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे.
तर मी पुन्हा एकदा अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माननीय श्री PR सोनवणे सर यांना विनंती करतो की आपण आपल्या मार्गदर्शन व्याख्यानाला सुरुवात करावी. या ठिकाणी सोनवणे सर आपण सुरुवात करू शकतो. धन्यवाद सर. माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो येतोय सर, येतोय. थँक्यू. सर्वप्रथम उद्योग या विषयाच्या संबंधामध्ये किंवा उद्योग आणि आर्थिक विषयाच्या संबंधामध्ये ज्या राष्ट्रनिर्माते महामानवांनी आपापल्या काळामध्ये राष्ट्र उभारणी कार्यामध्ये जे योगदान दिलं, त्या सर्व महामानवांच्या विचारांना मी प्रथमतः अभिवादन करतो, ज्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे कार्य आहे उद्योग क्षेत्रामधलं, ते पुणे ट्रेडिंग कॉमर्स या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. त्याचबरोबर महाराजा सयाजीराव गायकवाड जे अर्थशास्त्र उद्योग या विषयातले तज्ञ होते, ज्यांनी जगातील सर्वात मोठं असं त्या काळातलं रेल्वेचं एक नेटवर्क निर्माण केलं, असे महाराजा सयाजीराव गायकवाड. त्याचबरोबर गंगारामला चहाचं दुकान, गंगाराम हा इथल्या व्यवस्थेमध्ये अस्पृश्य, अशा गंगारामला जे चहाचं दुकान काढून दिलं आणि अस्पृश्य असल्यामुळे त्या दुकानामध्ये ग्राहक येत नव्हते, तेव्हा स्वतः त्या ठिकाणी जाऊन छत्रपती शाहू महाराज हे चहा घेत असत. तेव्हा या महामानवांच्या विचारांना, उद्योग विषयक विचारांना अभिवादन. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे ज्यांच्या प्रॉब्लेम्स ऑफ द रुपी या पुस्तकाच्या आधारे स्थापन झाली, ते महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी या देशाला कल्याणकारी अर्थशास्त्राचं फाउंडेशन करून दिलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतच नव्हे तर आशिया खंडातील अर्थशास्त्र विषयाचे पहिले पोस्ट डॉक्टरेट, म्हणजे आधुनिक भारतामध्ये आर्थिक आणि उद्योग विश्वाला लागणारी जे काय पाया आहे त्याची पायाभरणी ज्यांनी केली ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महामानवांच्या विचारांना अभिवादन. सावित्रीबाई फुले यांचे जे उद्योग विषयक विचार आहेत त्या विचारांना अभिवादन. आपला आजचा जो कार्यक्रम आहे त्याचा विषय आहे सूक्ष्म लघु उद्योग आणि या उद्योग जगतामध्ये असणाऱ्या संधी. या आपल्या विषयाची सुरुवात मी सावित्रीबाई फुले यांचे जे उद्योग विषयक विचार आहेत या विचारांनी या आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे उद्योग विषयक विचार
आजचा विषय उद्योगाच्या संबंधीमध्ये आहे आणि म्हणून उद्योग या शब्दाची व्याख्या, उद्योजकता या शब्दाची परिभाषा आपल्याला समजणं आवश्यक आहे. आपण जर इंटरनेटवर सर्च केलं तर एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट, उद्योजकता विकास या विषयामध्ये अनेक व्याख्या, परिभाषा, माहिती सविस्तरपणे आपल्याला उपलब्ध होते. पण आजच्या विषयाची सुरुवात करताना मी मुद्दाम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे उद्योग विषयक विचार या विचारांनी ती करणार आहे. सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय हे जे महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये पान नंबर 125 आणि 26 वर सावित्रीबाई फुले यांचे उद्योग विषयक विचार दिलेले आहेत. आणि मला असं वाटतं की त्या विचारातून आजचा विषय आपल्याला सविस्तरपणे समजून घेता येईल. सावित्रीबाई फुलेंनी उद्योग नावाचा एक निबंध लिहिलेला आहे. त्याचा पहिला पॅरेग्राफ मी फक्त या ठिकाणी आपल्या समोर वाचून दाखवतो. उद्योग म्हणजे काय? उद्योग याचा अर्थ असं म्हटला पाहिजे की यत्न असून सदा सर्व काळ मेहनत करणे. मेहनत करणे, सदा सर्व काळ प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, या सदराखाली विद्याभ्यास करणे, शेती उद्योगामध्ये कष्ट करणे, व्यापार धंदा करणे, की ज्या योगाने आपली उपजीविका होऊन इतरांच्याही उपजीविकेला हातभार लावता येईल. मनुष्य मात्राच्या सुखाला साधनभूत असे सर्व उद्योग या सत्रामध्ये मोडतात. ज्या योगे मनुष्याची सुखवृद्धी होत असते. मनुष्याच्या सुखात भर घालण्यासाठी पैसा हे मुख्य महत्वाचं साधन असून त्याची गरज ही सर्व माणसांना असून ती उद्योगातून भागत असल्याविषयी सर्वांना विदित आहे. देर हरी पलंगावरी असं म्हणणारा माणूस हा आळशी माणूस असतो. त्यामुळे उद्योग करताना दिवसभर अहोरात्र न थकता उद्योग करणे हा मनुष्याचा उत्तम उद्योग धर्म असून तो त्याचा खरा कल्याणकारी मित्र आहे. या मित्राशिवाय कल्याण करणारा दुसरा मित्र जगाच्या पाठीवर नसतो, याची प्रत्येकानं खुणगाठ बांधायला हवी. हा मित्र, उद्योग हा मित्र आपली उपजीविका करणारा, उपजीविकेचे साधन व आपल्या सुख समृद्धीमध्ये भर घालणारा असल्यामुळे या उद्योगाचीच संगत धरून आपण त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तो आपल्या उपयोगी सतत पडेल हे मी निश्चयाने तुम्हा सांगत आहे. बघा किती सुंदर विश्लेषण या पहिल्याच पॅरेग्राफ मध्ये सावित्रीबाई फुले यांनी उद्योग या विषयाचं केलेलं आहे. तेव्हा उद्योग म्हणजे सदा सर्व काळ मेहनत करणे. तेव्हा ह्यातलं प्रत्येक वाक्य जे आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेलं, मला असं वाटतं की आजचा जो विषय आहे त्याचा प्रारंभ करण्यासाठी हे अतिशय समर्पक असं वर्णन आहे. आजचा आपला विषय आहे सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि या सूक्ष्म आणि लघु उद्योग जगतामध्ये उपलब्ध असणाऱ्या संधी किंवा ज्या संधी आपण उपलब्ध करू शकतो याविषयी आपण विश्लेषण करणार आहोत. याच्यामध्ये सूक्ष्म उद्योग आणि लघु उद्योग. मग सूक्ष्म उद्योग म्हणजे काय? लघु उद्योग म्हणजे काय? सूक्ष्म उद्योग ज्याला इंग्रजीमध्ये मायक्रो असं म्हटलं जातं,
लघु म्हणजे स्मॉल आणि मध्यम मीडियम. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग. आणि यासाठी भारत सरकारने MSME मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस असं मंत्रालय भारत सरकारमध्ये उपलब्ध आहे. आज आपण याच्यामध्ये फक्त सूक्ष्म आणि लघु या उद्योगासंबंधी माहिती घेणार आहोत. मग सूक्ष्म उद्योग म्हणजे काय? उद्योग हे साधारणपणे उत्पादन क्षेत्रामध्ये असतात किंवा सेवा क्षेत्रामध्ये असतात. कुठलंही क्षेत्र असो, उद्योग हा उद्योग असतो. यामध्ये जो सूक्ष्म उद्योग असतो, या सूक्ष्म उद्योगासाठी साधारणपणे जी मशिनरी लागते ती जर 1 कोटी रुपयापर्यंतची असेल तर त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधला, उत्पादन क्षेत्रामधला सूक्ष्म उद्योग म्हणू शकतो. 1 कोटी रुपयापर्यंतची ज्याची यंत्रसामुग्री आहे. आणि लघु म्हणजे स्मॉल म्हणजे काय? लघु उद्योग म्हणजे काय? ज्याची यंत्रसामुग्री साधारणपणे 10 करोड पर्यंत त्याची मर्यादा असते, असा उद्योग उत्पादन क्षेत्रातला तो म्हणजे लघु उद्योग. 1 करोड उत्पादन, 1 करोड यंत्रसामुग्री. माझा आवाज येतोय का व्यवस्थितपणे? सर येतोय सर. कारण मला मेसेज येत आहेत की आवाज येत नाहीये. हो येतोय सर. ओके. तर यंत्रसामुग्रीच्या दृष्टीने 1 करोडची मर्यादा असणं म्हणजे सूक्ष्म उद्योग आणि 10 करोडची मर्यादा, 10 कोटीची मर्यादा असणं म्हणजे लघु उद्योग. पण आता सगळ्याच उद्योगांना काही यंत्रसामुग्री लागत नाही. सेवा क्षेत्रामध्ये तेवढीशी यंत्रसामुग्री लागत नाही. मग त्याच्यामध्ये दुसरा असा एक क्रायटेरिया आहे. त्या निकषानुसार सूक्ष्म उद्योग म्हणजे ज्या उद्योगाची उलाढाल ही साधारणपणे 5 करोड पर्यंत असते, असा उद्योग म्हणजे सूक्ष्म उद्योग. ज्या उद्योगाची वार्षिक उलाढाल 5 कोटी रुपयापर्यंतची असते, असा उद्योग म्हणजे सूक्ष्म उद्योग. मग तो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असो किंवा सर्व्हिस सेक्टर असो. आणि लघु उद्योग म्हणजे काय? ज्या उद्योगाची वार्षिक उलाढाल ही 50 कोटी रुपयापर्यंत असते, असा उद्योग म्हणजे लघु उद्योग. ही भारत सरकारने निर्धारित केलेले उलाढाली, ज्याला आपण टर्नओव्हर म्हणतो, या संबंधातले निकष आहेत. आणि मध्यम उद्योग म्हणजे काय? ज्याची वार्षिक उलाढाल ही 250 कोटी रुपयापर्यंतची असते, असा उद्योग म्हणजे मध्यम उद्योग. आजचा विषय जो आहे तो आहे सूक्ष्म आणि लघु. म्हणजे याचा अर्थ ज्यांची उलाढाल 5 करोड रुपये किंवा 50 करोड रुपयापर्यंतची आहे, असे उद्योग म्हणजेच सूक्ष्म आणि लघु उद्योग. तेव्हा या उद्योगामध्ये कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याविषयीची आपण माहिती करून घेणार आहोत. ही माहिती करून घेत असताना जर आपल्या मनामध्ये काही शंका उपस्थित असतील, काही प्रश्न निर्माण झाले, जर मला तुम्हाला काही विचारायचं असेल तर कृपया चॅट बॉक्स मध्ये ते लिहून ठेवा. आणि मग मी ते चॅट बॉक्स मधून वाचल्यानंतर आपण त्यावर देखील वेळ असेल तर चर्चा करूया. किंवा जर आपण वेळ असेल तर आपल्या मायक्रोफोन ऑन करून कॅमेरा समोर देखील प्रश्न विचारू शकता. बरेच जण ऑनलाईन जॉईन करत आहेत, त्यांना कृपया जॉईन करून घ्या असा मेसेज मला इथं मिळालेला आहे. हो सगळ्यांना जॉईन करण्यासाठी म्हणजे ओपन लिंक केलेली आहे सर. थँक्यू सर. प्रॉब्लेम नाही येणार आहे. थँक्यू. तेव्हा सूक्ष्म आणि लघु उद्योग ही व्याख्या जी आहे ही भारत सरकारने ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत, जे निकष लावलेले आहेत, त्या आधारे मी सांगितली की 5 कोटी रुपयाचा उलाढालीचा उद्योग हा सूक्ष्म आणि 50 करोडचा उद्योग म्हणजे लघु उद्योग. या उद्योगामध्ये असणाऱ्या संधी.
म्हणजे आपण या ठिकाणी दोन मुद्दे पाहिले की उद्योग म्हणजे काय, सावित्रीबाई फुलेंनी सांगितलेले उद्योगाचं विश्लेषण. त्यानंतर सूक्ष्म उद्योग म्हणजे काय, 5 करोडचं टर्नओव्हर, आणि स्मॉल इंडस्ट्रीज म्हणजे काय की 50 कोटीचं टर्नओव्हर. आणि यंत्रसामुग्रीचा हा वेगळा क्रायटेरिया मी सांगितला. आता पुढचा जो मुद्दा आहे की उद्योग करण्यासाठी काय आवश्यक आहे. खूप मोठे मोठे असे उद्योगाचे एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट, उद्योजकता विकास असे कार्यक्रम होत असतात. आणि या कार्यक्रमामधून खूप सुंदर माहिती दिली जाते की उद्योजकता म्हणजे काय आणि उद्योजक होण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत. मग खूप सांगितलं जातं की हार्डवर्क अपेक्षित आहे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे. आणखी एक सांगितलं जातं जिद्द, जिद्द पाहिजे. हो, अर्थात पाहिजे, त्यात काही चुकीचं नाहीये. मला जर कोणी विचारलं की उद्योग करण्यासाठी काय पाहिजे, मी सोप्या भाषेत सांगतो, उद्योग करण्यासाठी बिझनेस अकाउंट, बँकेमध्ये करंट अकाउंट पाहिजे. आणि मला असं वाटतं ज्याच्याकडं बँकेमध्ये करंट अकाउंट आहे त्याच्याकडे जिद्द पण असते आणि चिकाटी पण असते. जेव्हा हे आपण बिझनेस अकाउंट काढण्यासाठी बँकेमध्ये जातो तेव्हा काय काय लागतं. पहिल्यांदा लागतं शॉप ऍक्ट, दुकाने व संस्था अधिनियम, म्हणजे आपण महाराष्ट्राच्या संबंधात बोलतोय. हे जे शॉप ऍक्ट आहे याच्यासाठी काय करावं लागतं. आपले सरकार नावाची वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची, त्याच्यामध्ये कामगार विभागामध्ये शॉप ऍक्ट लायसन्स काढण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. याचा साधारण खर्च हा 25 रुपये येतो. जर आपण एजंट कडून किंवा ई सुविधा केंद्राकडून काढायचं म्हटलं तर 500 रुपये, 600 रुपये, 1000 रुपये, 750 रुपये ते त्यांच्या पद्धतीनं सांगतात. मला असं वाटतं की ज्याला स्वतःचा उद्योग करायचा आहे त्यांनी कमीत कमी स्वतःचं शॉप ऍक्ट काढलं पाहिजे. 25 रुपये खर्च येतो. उद्योजकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक गोष्ट ही खर्च करत असताना तो खर्च हा कमीत कमी केला पाहिजे. म्हणजे हे झालं शॉप ऍक्ट, ज्याला खर्च येतो 25 रुपये साधारणपणे. त्यानंतर आता नवीन नियम निघालेला आहे बँकेचा आणि मी त्याचं खूप स्वागत करतो. आणि तो नियम असावा म्हणून मी जवळपास मागचे 7-8 वर्ष माझ्या पद्धतीनं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या सोबत MSME विभागाच्या चर्चा केलेली होती. मी याचं श्रेय घेणार नाहीये, पण मी या नियमाचं स्वागत करतो की सूक्ष्म आणि लघु उद्योगाचं बँकेमध्ये करंट अकाउंट काढण्यासाठी MSME उद्यम सर्टिफिकेट, ज्याला कधी कधी सोप्या भाषेत उद्योग आधार देखील म्हटलं जातं, हे कंपल्सरी असावं असं माझं मत होतं, आजही आहे. आणि त्याचे फायदे हे आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. अर्थात आता ते सक्तीचं झालेलं आहे, कंपल्सरी आहे. उद्योग आधार ज्याला म्हटलं जातं किंवा MSME उद्यम सर्टिफिकेट. हे जे MSME उद्यम सर्टिफिकेट आहे याला खर्च किती येतो. याला कुठलाही खर्च येत नाही. याला कुठलाही खर्च येत नाही. ते मोफत आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करावं लागतं. साधारणपणे 2-3 दिवसामध्ये हे सर्टिफिकेट मिळतं. MSMEच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे सर्टिफिकेट घेता येतं. त्या ठिकाणी फॉर्म भरावा लागतो. यामध्ये मी आपल्याला एक छोटासा धोका आहे तो समजून सांगतो. MSMEची अधिकृत अशी वेबसाईट आहे, त्या संकेतस्थळावर जाऊन हे आपण काम केलं पाहिजे रजिस्ट्रेशनचं. पण कितीतरी अशा फेक आणि बोगस वेबसाईट देखील आहेत जिथं आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून ज्या संकेतस्थळामध्ये वेबसाईटच्या URL मध्ये गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या gov.in, तेव्हा योग्य वेबसाईट गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईट आहे याची खात्री करून घ्या, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून MSMEच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला उद्यम आधार किंवा MSME सर्टिफिकेट हे आपल्याला घेता येतं.
शॉपॅट काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं आपले सरकार ही वेबसाईट आहे. मी सर्वात शेवटी प्रश्नोत्तर घेणार आहे. म्हणजे शॉपॅटसाठी 25 रुपये, उद्योग आधारसाठी मोफत. फक्त काळजी याची घ्यायची की आपल्याला अधिकृत वेबसाईट वरूनच ते केलं पाहिजे, नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता असते. आता हे 2 सर्टिफिकेट मिळाले. मग याच्या व्यतिरिक्त आपल्याला आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, फोटो पाहिजे, आपलं राहण्याचं लाईट बिल पाहिजे, पुरावा पाहिजे, हे सगळं पाहिजे. म्हणजे उद्योग करण्यासाठी काय पाहिजे, तर मला वाटतं हे सगळं पाहिजे. आणि हे सगळं असल्याशिवाय करंट अकाउंट बँकेमध्ये काढता येत नाही. आणि ज्या उद्योगाचं बँकेमध्ये करंट अकाउंट नाही, अशा कुठल्याही गोष्टीला मी व्यक्तिशः उद्योग मानायला तयार नाही. तेव्हा उद्योग असण्यासाठी काय लागतं? बँकेमध्ये करंट अकाउंट लागतं. जिद्द लागते का? लागते. चिकाटी लागते का? लागते. हार्डवर्क लागतं का? कष्ट लागतं. जो हे करंट अकाउंट काढू शकतो, माझं व्यक्तिगत मत आहे, त्याच्याकडे हे सगळं असतं. आता करंट अकाउंट काढायला किती खर्च येतो? बघा, आपण जर खासगी बँकेमध्ये, मल्टीनॅशनल बँकेमध्ये करंट अकाउंट काढायला गेला, HDFC, ICICI अशा बऱ्याच साऱ्या आहेत, तर ते सांगतात, एका बँकेमध्ये मी चौकशी केली तर साधारणपणे तुम्हाला मिनिमम बॅलन्स हे 25,000 रुपये ठेवावा लागतो आणि सुरुवातीला 50,000 रुपये भरावे लागतात आणि कायमस्वरूपीचा मिनिमम बॅलन्स हा 25,000 ठेवावा लागतो. मी दुसऱ्या एका बँकेमध्ये चौकशी केली, त्यालाही 25,000 रुपये लागतात. हा खासगी बँकेचा ह्या 1-2 महिन्यातला अनुभव आहे. ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत याच्यामध्ये करंट अकाउंट काढण्यासाठी साधारणपणे 10,000 रुपये खर्च येतो. याच्यामध्ये 5,000 रुपये हा मिनिमम बॅलन्स हा कायमस्वरूपी ठेवावा लागतो. आता यामध्ये जर आपली काही ठिकाणी बँकेत ओळख असेल किंवा आपल्याकडे काही पैशाची सुरुवातीला अडचण असतेच, म्हणजे सगळ्या उद्योजकांना, सूक्ष्म उद्योजकांना असते, तर आपण बँकेच्या साहेबांना थोडीशी विनंती करून त्यांना म्हणू शकतो की सर, आम्हाला माझ्याकडे आता 2-3 हजार रुपये कमी आहेत, 6-7 हजार रुपयामध्ये माझं अकाउंट काढून द्या. तर कधी कधी तेही वर्क होतं, कारण नियमाप्रमाणे 5,000 रुपये मिनिमम बॅलन्स असतो. म्हणजे साधारणपणे 6-7 हजार ते 10,000 राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आणि खासगी बँकेमध्ये 25,000 ते 50,000. आता कोणीतरी सांगितलंय का बँकेचं नाव, त्या ठिकाणी 5,000 रुपये लागतात. त्याच्या पुढे मी जाऊन असं म्हणेल, मी आधीच सांगितलं की आपल्याला बचत केली पाहिजे, पैसे असले तरी पहिल्यांदा वाचवले पाहिजे. आता एक नवीन स्कीम काही बँकांनी सुरू केलेली आहे, त्याचं नाव आहे मायक्रो करंट अकाउंट, मायक्रो डिजिटल करंट अकाउंट. ह्या महिन्याभरात मला ही माहिती मिळाली. मायक्रो डिजिटल करंट अकाउंट ही अतिशय चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. युनियन बँक ऑफ इंडिया किंवा कॅनरा बँकेची एक साहेबांनी मला सांगितलं की मायक्रो करंट अकाउंट याला खर्च किती येतो? अतिशय कमी, 1,000 रुपयामध्ये आपण मायक्रो करंट अकाउंट ओपन करू शकता आणि करंट अकाउंटचे सगळे फायदे आणि सगळ्या फॅसिलिटी याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि 1,000 रुपये म्हणजे आपण बऱ्यापैकी 4-5 हजार रुपये वाचवले. शॉपॅक्ट मध्ये साधारण आपण 500 रुपये वाचवले. उद्योग आधार मध्ये आपण कुठलाही खर्च केला नाही. मायक्रो करंट अकाउंट मध्ये आपण 1,000 रुपये देऊन अकाउंट ओपन केलं आणि आपल्याला करंट अकाउंट मिळालं. माझ्या मते उद्योग सुरू झाला किंवा उद्योगाची जी प्री रिक्विजिट असते ती आपण कंप्लीट केली. आणि हे करायला जेव्हा जातो तेव्हा आपली जिद्द, कष्ट याचा सगळ्याचा कस नक्कीच लागतो. बँकेचा फॉर्म हा ब्लॅक पेनने भरण्यापासून इतर अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. म्हणजे हे झालं. आता आपल्या उद्योगाला रजिस्ट्रेशन नंबर मिळालं, नोंदणीकृत उद्योग झाला, आपल्या उद्योगाला बँकेचं अकाउंट मिळालं आणि आपण हा उद्योग सुरू केला. आता कोणता उद्योग करावा, कुठल्या क्षेत्रामध्ये करावा, प्रोडक्शन सेक्टरमध्ये करावा की सर्व्हिस सेक्टरमध्ये करावा, याचे असे काही खास नियम नाहीयेत. हा ज्याचा त्याचा
सक्षमतेचा आवडीचा विषय आहे. मी असं कधीच सांगत नाही माझ्या कार्यक्रमामध्ये की हा याच क्षेत्रामध्ये उद्योग करावा वगैरे. माझं स्वतःचं क्षेत्र हे संगणक प्रणाली सॉफ्टवेअर या क्षेत्रामध्ये आहे. हा मी हे नक्की सांगू शकतो आजच्या काळापासून भविष्यामध्ये जे उद्योग आहेत, जे महत्वाचे उद्योग आहेत, ज्या उद्योगांना खूप सारी चालना देणं आवश्यक आहे, त्या उद्योगांना म्हणतात चौथी औद्योगिक क्रांतीच्या संबंधामधील उद्योग. इंडस्ट्री 4.0. चौथी औद्योगिक क्रांती ही वेग घेत आहे आणि जशी जशी ही चौथी औद्योगिक क्रांती आणखी त्याचा वेग वाढणार आहे, तसं या क्षेत्राच्या संबंधित उद्योगांना जास्तीत जास्त महत्व प्राप्त होणार आहे. खास करून कोविड-19 नंतरची जी परिस्थिती असणार आहे, म्हणजे आजपासून भविष्यातली नजीकच्या भविष्यामध्ये जे उद्योग आहेत याच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन होणार आहे. बरेचसे उद्योग ढासळण्याची शक्यता आहे आणि नवीन उद्योगाच्या संधी देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जशी जशी पोस्ट कोविड सिच्युएशन, कोविड-19च्या सिच्युएशन नंतर इंडस्ट्री 4.0 चौथी औद्योगिक क्रांती ही अधिक गतिमान होणार आहे. तेव्हा उद्योग कोणत्या क्षेत्रातला निवडायचा यासाठी आपल्याला ही वस्तुस्थिती देखील लक्षात घ्यावी लागेल. चौथी औद्योगिक क्रांती, ज्यामुळं उपलब्ध एक्झिस्टिंग उद्योग हे बरेचसे ढासळण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळी नवीन औद्योगिक संधी, उद्योग क्षेत्रातल्या संधी निर्माण होणार आहेत, असं माझं एक स्पष्ट मत आहे. त्यामुळे आपल्याला आधुनिक उद्योग, 21व्या शतकातले उद्योग, इंडस्ट्री 4.0 चे उद्योग याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि ज्या उद्योगांचा संबंध हा बऱ्यापैकी तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. याचा अर्थ असा नाही की तंत्रज्ञान उद्योग असल्यामुळे आपण खूप मोठं शिक्षण घेतलेलं असलं पाहिजे. असेल तर चांगलं, नसेल तरी सुद्धा ठीक आहे. पण आपल्याला त्याची जाण असली पाहिजे, माहिती असली पाहिजे किंवा ती माहिती करून घेण्याचं आपल्याकडं एक ज्याला आपण आतुरता म्हणतो, हातोटी आणि कौशल्य असलं पाहिजे. इंडस्ट्री 4.0च्या संबंधामधलं अर्थात आपण आपल्या आवडीच्या उद्योग क्षेत्रामध्ये जाऊ शकता. आजचा आपला विषय आहे सूक्ष्म उद्योग आणि लघु उद्योग या क्षेत्रामध्ये असणाऱ्या संधी. तर इंडस्ट्री 4.0 मध्ये संधी ह्या मोठ्या प्रमाणावर नव्यानं उपलब्ध होणार आहेत आणि त्याच वेळी कित्येक संधी या गायब देखील होणार आहेत. हा झाला एक महत्वाचा संधीच्या क्षेत्रामधला मुद्दा. आता मी ज्या संधी सांगणार आहे, या संधी या उद्योग चळवळ आणि राज्य राष्ट्र संकल्पनेमध्ये, लोकशाही व्यवस्थेमध्ये असणाऱ्या उपलब्ध संधी याची एक महत्वाची माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे की जी माहिती साधारणपणे महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा होत नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणपणे ज्या माहितीची चर्चा होत नाही अशी माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. ही जी माहिती आहे त्याला म्हणतात भारत सरकारची, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी, सार्वजनिक खरेदी योजना. भारत सरकारची सार्वजनिक खरेदी योजना, या योजनेविषयी महाराष्ट्रातल्या उद्योगामध्ये, उद्योग जगतामध्ये जेवढी आवश्यक आहे तेवढी चर्चा होत नाही किंवा उद्योजकता विकास एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट फोरम मध्ये देखील त्याची खूप कमी चर्चा होते. पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी, ही जी पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी आहे, ही पॉलिसी लघु आणि सूक्ष्म या उद्योगासाठी लागू आहे. मायक्रो अँड स्मॉल, आपण त्याला साधारणपणे लघु उद्योग असं म्हणूया चर्चेसाठी. म्हणजे 50 कोटी रुपयापर्यंतच्या टर्नओव्हर साठी
सार्वत्रिक खरेदी योजना, पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी अशी ही पॉलिसी आहे. आणि या पॉलिसीसाठी आपल्याकडं उद्योग आधार, ज्याला आपण सोप्या भाषेत म्हणतो, ते MSME सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की MSME सर्टिफिकेट हे किती महत्वाचं आहे. आणि आता बँकांनी ते कंपल्सरी केलेलं आहे, याचं मी स्वागत करतो. कारण त्यामुळं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये MSME प्रोक्युरमेंट पॉलिसीमध्ये आपण सहभाग घेऊ शकतो. काय सांगते ही पॉलिसी? ही पॉलिसी अशी सांगते की सरकारी क्षेत्रामध्ये, सार्वजनिक क्षेत्रामध्ये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जी प्रोक्युरमेंट असते, जी खरेदी असते, या खरेदीच्या 25% खरेदी ही लघु उद्योजकाकडून केली पाहिजे. अगोदरच्या नियमानुसार 2018-19च्या अगोदर 20%, आता ते 25%, म्हणजे आता आणखी फायदा आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योग यांच्याकडून सरकारनं जी खरेदी केलेली आहे, सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत, या उपक्रमाची जेवढी काही खरेदी असेल, याच्या जुन्या नियमाप्रमाणे 20%, नवीन नियमाप्रमाणे 25%, म्हणजे 1/4 खरेदी ही सूक्ष्म आणि लघु उद्योजकांच्याकडून केली पाहिजे. अशा पद्धतीचं गॅझेट नोटिफिकेशन आहे, GR आहे. हा GR 8-9 वर्षापासून 2012 पासून, एप्रिल 2012 पासून उपलब्ध आहे. आणि 2019 पासून याच्यामध्ये आणखी फायदेशीर सुधारणा केलेली आहे. 1 एप्रिल 2019ला ही सुधारणा लागू झाली आणि ती MSME ऍक्ट 2006 सेक्शन 11 या कायद्यानुसार आहे. 1 एप्रिल 2019 पासून 25% असे ही मर्यादा आहे. म्हणजे बघा, ही इतकी मोठी सुवर्ण संधी आहे. आजचा विषय आहे संधी, उद्योग जगतासाठी संधी, सूक्ष्म आणि लघु. मला असं वाटतं इतकी मोठी ही संधी आहे. आपल्याला माहिती आहे की साधारणपणे सरकारी क्षेत्रामध्ये खरेदी किती असू शकेल? माझ्या ढोबळ अंदाजाप्रमाणे साधारणपणे 2 लाख करोड रुपयापर्यंतची ती असू शकते, साधारणपणे. कारण 5 वर्षापूर्वी ती 1,12,000 करोड रुपये एवढी होती. माझ्या व्यक्तिगत अंदाजाप्रमाणे 2 लाख करोड पर्यंत. म्हणजे आता बघा, ही जी खरेदी एवढी मोठी आहे, याच्यातला 1/4 भाग, म्हणजे नुसतं 1 लाख करोड असेल तरी 25,000 करोड एवढी मोठी खरेदी ही सूक्ष्म आणि लघु उद्योग क्षेत्राकडून केली पाहिजे, असं केंद्र शासनाचा कायदा, GR नोटिफिकेशन हे सगळं सांगतं. 25%. हा झाला पहिला मुद्दा. आता हे जे 25% आहेत, या 25% मधले 20% हे अनुसूचित जाती जमातीचे जे उद्योजक आहेत, यांच्याकडून ती केली पाहिजे. म्हणजे जुन्या नियमाप्रमाणे 20% ऑफ द 20%, नवीन नियमाप्रमाणे 20% ऑफ द 25%. म्हणजे ढोबळ मानानं 4 ते 5% खरेदी ही सरकारनं आणि पब्लिक सेक्टरनं ही अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांच्याकडून केली पाहिजे. मग अनुसूचित जाती जमातीचे उद्योजक म्हणजे काय? अर्थातच द कॅन्डिडेट बिलॉंग टू द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब, ज्यांच्याकडे तसं कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे. हे जे अनुसूचित जाती जमातीचे उद्योग आहेत, जर प्रोप्रायटरी ऑर्गनायझेशन असेल, जी शॉप ऍक्ट वर चालते, त्याचे जर प्रवर्तक हे अनुसूचित जाती जमातीचे असतील, तर त्यांना याचा फायदा मिळतो. जर पार्टनरशिप असेल, तर निम्म्यापेक्षा जास्त पार्टनर जर SC ST चे असतील, तर त्यांनाही याचा फायदा मिळू शकतो.
जर मोठी कंपनी असेल तर त्याच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आणि 50% जास्त सदस्य हे जर अनुसूचित जाती जमातीचे असतील तर त्याला देखील आपण SC/ST एंटरप्राइज म्हणू शकतो. याच्यासाठी SC/ST हब नावाची एक संकेतस्थळ उपलब्ध आहे MSME कडे. म्हणजे इतक्या मोठ्या संधी या सूक्ष्म आणि लघु उद्योजकासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये साधारणपणे 3% हे महिलांच्यासाठी आरक्षण उपलब्ध आहे. महिला उद्योजक जर शॉप ऍक्ट असेल आणि महिला उद्योजकाच्या नावावर असेल तर त्यांना त्या माता भगिनींना याचा उपयोग होऊ शकतो. तेव्हा 1/4 ही अतिशय मोठी उद्योग संधी. बघा, साधारणपणे असं म्हटलं जातं कुठल्याही सेक्टरमध्ये जे काही समजा मार्केट आहे या मार्केटमध्ये 10% मार्केट जरी आपण कॅप्चर केलेलं असेल तर ते खूप मोठं यश मानलं जातं. खूप मोठं यश मानलं जातं. या ठिकाणी 1/4 म्हणजे 25% मार्केट हे लघु उद्योगासाठी रिझर्व्ह ठेवलेलं आहे. सरकारी क्षेत्रामध्ये, सार्वजनिक क्षेत्रामध्ये 1/4 मार्केट, याचा अर्थ अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. आता याच्यामध्ये जे 20% ऑफ द 25%, याचा जो छोटीशी त्रुटी आहे SC/ST साठी, मला असं वाटतं की MSME डिपार्टमेंट मध्ये किंवा उद्योग जगतातले जे काही गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत, या इंडस्ट्री डिपार्टमेंट मध्ये जे आपले मागासवर्गीय IAS ऑफिसर आहेत, यांनी याच्यामध्ये थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परंतु या क्षेत्रामध्ये, या संबंधामध्ये जी माहिती आहे ती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याची चर्चा होत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये याचा जो सक्सेस रेट आहे किंवा हे अंमलबजावणी किंवा याचा फायदा घेण्याचा जो दर आहे, जो रेट आहे, तो नगण्य स्वरूपाचा आहे जवळपास. पण पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी ही अतिशय आकर्षक अशी पॉलिसी आहे. याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. याचे काही विशेष असे फायदे आहेत. एक महत्वाचा फायदा असा आहे की आपल्याला टेंडर भरताना, निविदा भरताना जे महत्वाचे खर्च असतात ते करावे लागत नाही. उदाहरणार्थ EMD अमाउंट, ट्रान्झॅक्शन अमाउंट, टेंडर डॉक्युमेंट अमाउंट, म्हणजे जे निविदा अर्ज आहेत, निविदा प्रक्रिया आणि अर्जाची प्रक्रिया आहे, आणि ज्याला आपण बयाना रक्कम म्हणतो, अर्नेस्ट मनी डिपॉझिट, ज्याला आपण अग्रिम रक्कम म्हणतो, ही भरण्याची गरज नाही. आणि हा खूप मोठा फायदा आहे. कारण बरेचशा निविदाचे जे अर्ज आहेत याच्यामध्ये 25,000 ते 50,000 रुपयाचा खर्च येतो. तो पैसा आपण वाचवू शकतो. आणि EMD अमाउंट ही अतिशय महत्वाचा खर्च आपण जर वाचवला तर ती एक मोठी संधी उपलब्ध होते. मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगतो. एका सरकारी विभागाला हवामान क्षेत्रामध्ये एक सॉफ्टवेअर असा एक प्रॉडक्ट पाहिजे होता, टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट. या प्रॉडक्ट साठी अंदाजे खर्च, अंदाजे रक्कम त्या सगळ्या ह्याची वस्तू आणि सेवा ही 4 कोटी रुपयापर्यंतची होती. म्हणजेच जर आपण 1 ते 2% EMD अमाउंट, बयाना रक्कम जरी म्हटलं तरी सुद्धा कमीत कमी 4 लाख रुपये, त्याच्यापेक्षा कमी जरी म्हटलं तरी 2 लाख ते 4 लाख ते 5 लाख असे लाखो रुपये आपल्याला डिपॉझिट मध्ये ठेवावे लागतात. आणि सूक्ष्म उद्योजक ज्या ठिकाणी आपण 700-800 रुपये वाचवायला जातो शॉप ऍक्ट मध्ये, यांना ही रक्कम परवडणारी नसते. अर्थात ती परत मिळते, पण
लाखो रुपयाची ईएमडी अमाऊंट जर आपल्याकडे नसेल तर आपण अर्ज करू शकत नाही. आणि ही जर अमाऊंट आता बघा, त्या काळामध्ये तेवढे 4 लाख रुपये माझ्याकडे नव्हते किंवा सूक्ष्म उद्योजकांकडे नसतात आणि त्यामुळे आपल्याला ते टेंडर भरता येत नाही. आणि जरी असले तरी एक 3-4 महिने, कधी कधी 6 महिने सुद्धा तेवढी अमाऊंट डिपॉझिट ठेवणं हे आपल्याला परवडणारं नसतं. पण या पॉलिसी प्रमाणे जर हे लाखो रुपये ईएमडी अमाऊंट जर शून्य झाले तर आपल्यासाठी ती सर्वात मोठी संधी आहे असं मला वाटतं. सूक्ष्म आणि लघु उद्योजकतासाठी ही सर्वात मोठी संधी आहे. म्हणजे अग्रिम अमाऊंट, अग्रिम रक्कम, बयाना रक्कम, नोंदणी रक्कम, अर्जाची रक्कम, डॉक्युमेंटची रक्कम, हे सगळ्या ट्रान्झॅक्शन कॉस्ट शून्य झाल्या, 0 झाल्या. ही सगळ्यात मोठी संधी आहे. 25% आरक्षण मिळालं एका अर्थानं, आणि हे आरक्षण अगदी ओपन कॅटेगरीला सुद्धा आहे. फक्त आपण सूक्ष्म आणि लघु उद्योजक असलं पाहिजे. आणि जर आपण त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे असाल तर त्याच्यामध्ये पुन्हा 20% ऑफ द 25% हे आरक्षण आहे. महिला उद्योजकांच्यासाठी 3% आरक्षण आहे. तेव्हा 1/4 असं आपल्याला या ठिकाणी एक प्रकारचं आरक्षण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण साधारणपणे आरक्षण ह्या विषयावर खूप संवेदनशील असतो. नोकरीतलं आरक्षण, शिक्षणातलं आरक्षण, पदोन्नतीतलं आरक्षण या बाबतीमध्ये आपण अतिशय संवेदनशील असतो, दक्ष असतो, त्यासाठी मोर्चे काढतो. पण उद्योजक ह्या क्षेत्रातलं जे 25% आरक्षण आहे याविषयी आपण अनभिज्ञ असतो. आणि त्यामुळे खूप मोठ्या संधीचा लाभ खास करून महाराष्ट्रातल्या उद्योजक हे मोठ्या प्रमाणावर घेत नाहीत असं माझं स्वतःचं निरीक्षण आहे. याचा अर्थ असा आहे की घेतच नाहीत, बऱ्यापैकी घेतात, पण जेवढा पाहिजे तेवढा घेत नाहीत. आता डेटा काय सांगतो राष्ट्रीय पातळीवर? एमएसएमईचा डेटा असा सांगतो की साधारणपणे 2015 पर्यंतचा डेटा उपलब्ध आहे. या संधीचा फायदा आतापर्यंत देश पातळीवर कधीही अर्ध्या उद्योजकांनी सुद्धा घेतलेला नाही. निम्म्या उद्योजकांची जी काही संख्या असेल त्यातल्या निम्म्या उद्योगांनी देखील या संधीचा फायदा घेतलेला नाही. आणि महाराष्ट्रामध्ये तर अतिशय कमी फायदा घेतलेला आहे. एससी एसटी उद्योगांनी तर जवळपास नगण्य फायदा घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये थोडाफार घेतलेला आहे, काही लोक मला माहिती आहेत. देश पातळीवरही थोडाफार घेतला आहे, परंतु सर्वसाधारणपणे, कारण जो गव्हर्नमेंटच्या डेटामध्ये जे आपल्याकडे ग्राफ उपलब्ध आहेत 2015 पर्यंत 50% देखील याचा फायदा घेतला गेलेला नाही. एससी एसटीचा फायदा जर आपण बघितलं, त्या ठिकाणी जी काही ग्राफ मध्ये ग्रीन लाईन आहे ती जवळपास दिसत नाही, म्हणजे जवळपास नगण्य स्वरूपाचा घेतलेला आहे, काही अपवाद वगळता. आणि म्हणून मला असं वाटतं की या विषयावर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती होणं आवश्यक आहे. याचे फायदे आपल्याला उद्योजकांना समजून सांगितले पाहिजेत. माझ्यावर विश्वास ठेवा, 1/4 मार्केटमध्ये जर आपलं रिझर्वेशन असेल, लघु उद्योगाचं, सूक्ष्म उद्योगाचं, इतकी मोठी संधी जगाच्या पाठीवर मार्केट सर्वे केला तर कुठंही उपलब्ध नसावी. परंतु त्याच्या अंमलबजावणीचा रेट हा निम्मा सुद्धा नाही आणि महाराष्ट्रामध्ये तर अतिशय कमी आहे. म्हणून याचे फायदे आपण समजून घेतले पाहिजेत. आणखी एक मोठा फायदा, जो बिझनेस फायदा ज्याला आपण म्हणतो, ते सांगतो. याच्यामध्ये विचारलाय प्रश्न की उद्योग त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत. ती एक यादी माझ्याकडे आहे. या यादीमध्ये 358 प्रॉडक्ट हे केवळ सूक्ष्म आणि उद्योजकाकडून घेतले पाहिजेत असा देखील GR आहे. त्याची यादी माझ्या समोर उपलब्ध आहे. 358 प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस. अगोदर 377 होते, त्यातले काही आता काढून टाकलेले आहेत. तेव्हा कोणता प्रॉडक्ट उत्पादन याच्यामध्ये आहे? मला असं वाटतं 358 प्रॉडक्ट ही खूप मोठी संख्या आहे. या ठिकाणी वाचत बसलो तर आपला 1 तास त्यातच जाईल. दुसरा एक याच्यामध्ये बिझनेस बेनिफिट खूप महत्वाचा आहे. तो कसा आहे?
समजा एखादं टेंडर आहे आणि ते टेंडर आपण भरलं, ज्याला आपण L1 म्हणतो. L1 म्हणजे लोएस्ट, ज्याचं सगळ्यात कमी त्या ठिकाणी कमर्शियल ऑफर आहे, त्याला अर्थात ते काम मिळणार. आता ज्याचं सर्वात कमी आहे, L1 आहे, जो सगळ्यात स्वस्त काम करून देतो त्याला सरकार काम देणार, त्याला पब्लिक सेक्टर काम देणार. पण ज्याला देणार त्याचं कमी जरी असलं आणि तो जर लघु उद्योजक नसेल, तो जर सूक्ष्म उद्योजक नसेल, तर एक महत्वाचा कायदा आहे. जर दुसरा कोणी लघु उद्योजक असेल आणि त्यांनी जरी समजा थोडीशी जास्त किंमत लावलेली असेल आणि ती किंमत जर साधारण L1 प्लस 15% असेल, समजा 1 कोटी रुपये ही कमीत कमी L1 आहे, कमीत कमी किंमत आहे. 1 कोटी आणि 15 लाखापर्यंतच्या दुसऱ्या लघु उद्योजकांना जर त्या ठिकाणी कमर्शियल ऑफर दिलेली असेल, तर जर लघु उद्योजक नाही पण तो कमी किमतीत काम करून देतो, तर लघु उद्योजकाला असं सांगण्यात येतं की त्या कामातला 1/4 भाग आम्ही तुला द्यायला तयार आहे, परंतु तू तुझी 1 कोटी 15 लाख रुपये किंमत ही 1 कोटीपेक्षा कमी केली पाहिजे. तुझी रिवाइज ऑफर सांगा, तुमची रिवाइज ऑफर सांगा. आणि जर लघु उद्योजक समजा ते काम 99 लाखामध्ये करून देणार असेल, तर त्यासाठी 1/4 कामाचा भाग हा लघु उद्योजकाला काम करण्यासाठी त्याला सब कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. ही इतकी मोठी बिझनेस अपॉर्च्युनिटी L1 नसताना सुद्धा असणं, मला वाटतं ही जगामध्ये एक सुवर्ण संधी आहे. L1 नसताना सुद्धा टेंडरिंग प्रोसेसमध्ये ही जी ऑफर आहे ही एक अतिशय मोठी ऑफर आहे, असं माझं या ठिकाणी मत आहे, अनुभवाच्या आधारे आणि अभ्यासाच्या आधारे. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा अतिशय काही महत्वाचे असे फायदे आहेत. या ठिकाणी कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे, GR मध्ये असं म्हटलेलं आहे की या संबंधामध्ये सरकारी क्षेत्र, शासकीय क्षेत्र आणि सार्वजनिक उद्योग यांनी स्वतःच जेव्हा खरेदीचं प्लॅनिंग केलं जातं, तेव्हा या प्लॅनिंग मध्ये आपल्या फायनान्शियल इयर मध्ये, वित्त वर्षामध्ये याची प्रोव्हिजन केली पाहिजे. हे ध्येय निर्धारित केलं पाहिजे की येणाऱ्या फायनान्शियल इयर मध्ये जेवढी खरेदीचं प्लॅनिंग केलं जाईल, या प्लॅनिंग मधला 25% हिस्सा हा सूक्ष्म आणि लघु उद्योजकासाठी आहे, हे प्लॅनिंग मध्ये निर्धारित केलेलं असलं पाहिजे. त्यानंतर या संबंधामध्ये जर लघु उद्योजकाला काही अडचणी असतील किंवा याच्यावर अंमलबजावणी नियमाप्रमाणे होत नसेल, तर प्रत्येक शासकीय कंपनीमध्ये आणि विभागामध्ये एक तक्रार निवारण कक्ष देखील असला पाहिजे. तक्रार निवारण कक्ष. आणि मागच्या फायनान्शियल इयर मध्ये या संबंधामध्ये काय केलं याची समीक्षा झाली पाहिजे, याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे. तेव्हा इतके सगळे मोठे फायदे या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणखी काही महत्वाचे फायदे आहेत, ते म्हणजे व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम. जे लघु उद्योजक आहेत यांचा विकास करण्याचे विकास कार्यक्रम हे शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक क्षेत्रामध्ये उपलब्ध असले पाहिजेत. आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत महिला आणि अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांच्या साठी प्रशिक्षणाची देखील व्यवस्था उपलब्ध असली पाहिजे. हे सर्व मी कागदावर जे कायदे उपलब्ध आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी रिमूव्हल ऑफ डिफिकल्टी अशी एक व्यवस्था असली पाहिजे. आणि जे 25% ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी देखील आपल्याला
व्यवस्था असली पाहिजे असं हा कायदा सांगतो. 358 ॲटम तर मी तुम्हाला सांगितलंच. आणि यासाठी आपल्याला नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन या ठिकाणी एक विशेष खिडकी योजना देखील उपलब्ध आहे सिंगल पॉइंट रजिस्ट्रेशन साठी. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, उद्योग संघ निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये बघा, सर्वसाधारणपणे दूध उत्पादक शेतकरी संघ असतो. दूध उत्पादक शेतकरी संघ. आता उत्पादक शेतकरी संघ याचा अर्थ काय की प्रोडक्शन करणाऱ्या लोकांचं कन्सॉर्टियम किंवा कन्सॉर्टिया, ज्याला आपण संघ म्हणतो ते म्हणजे कन्सॉर्टिया. ह्या कन्सॉर्टियाचं फॉर्मेशन करण्यासाठी, हा संघ निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन असलं पाहिजे. आणि या व्यतिरिक्त काही पुरोगामी जी राज्य आहेत, या पुरोगामी राज्यामध्ये आणखी काही आकर्षक अशा योजना आहेत. महाराष्ट्र हे उद्योग क्षेत्रासाठी पुरोगामी राज्य आहे असं मी अजिबात मानत नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या उद्योग मंत्रालयामधल्या अधिकाऱ्यांची क्षमा मागून मी हे सांगतो की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य उद्योग जगतासाठी आहे असं मी अजिबात मानायला तयार नाही. हा, महाराष्ट्रातली जनता पुरोगामी आहे. महाराष्ट्र हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे, ती विचारधारा आहे, म्हणून सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्र पुरोगामी आहे. परंतु औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्र पुरोगामी राज्य नाही, ही आय एम सॉरी टू से. मग पुरोगामी राज्य कोणती आहेत? माझा अभ्यास असा सांगतो की साधारणपणे दक्षिणेतील राज्य ही पुरोगामी राज्य आहेत. याच्यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ ही दक्षिणेकडची राज्य ही उद्योग क्षेत्रामध्ये पुरोगामी अशा प्रकारची राज्य आहेत. या राज्यांच्या मध्ये जी MIDC महाराष्ट्रामध्ये असते, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, तसंच त्यांचं राज्य विकास महामंडळ जे आहे, त्यांचं जे IDC आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, याच्यामध्ये लँड बँक नावाची संकल्पना असते. जमीन उद्योगासाठी ती जमीन लागते, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी खास करून मोठ्या प्रमाणावर जमीन लागते. आणि दक्षिणेकडील राज्यामध्ये खास करून अलीकडच्या काळामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यामध्ये जी IDC ची जमीन असते, औद्योगिक क्षेत्रातली जमीन असते, ज्याला आपण महाराष्ट्रात MIDC म्हणतो, या लँड बँकेपैकी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जमीन उद्योगासाठी देण्यासाठी आरक्षण उपलब्ध आहे. महाराष्ट्रामध्ये नाही. महाराष्ट्रामध्ये पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी नगण्य आहे. केंद्राची, महाराष्ट्र शासनाची पॉलिसी अजिबात उपलब्ध नाही. असंख्य त्रुटी महाराष्ट्रातल्या उद्योग धोरणामध्ये आहेत. तर साऊथ इंडियामध्ये जी लँड बँकची संकल्पना आहे, महाराष्ट्रामध्ये देखील ती आहे. साऊथ इंडियाच्या लँड बँकमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये देखील जमीन उद्योग करण्यासाठी उपलब्ध आहे, इंडस्ट्रियल लँड उपलब्ध आहे आणि ती घेण्यासाठी आर्थिक सहाय्य देखील उपलब्ध आहे. महाराष्ट्रामध्ये SC ST साठी विशेष योजना नाही, किंबहुना कुठल्याच प्रकारच्या आकर्षक योजना नाही. तेव्हा अशा प्रकारच्या अनेक संधी या सूक्ष्म आणि लघु उद्योग क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत केंद्र सरकारच्या पातळीवर आणि मोठ्या प्रमाणात साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये एक तर पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी उपलब्ध अशा प्रकारची आकर्षक अशी नाही. मग आपल्याला काय केलं पाहिजे? या संबंधामध्ये मोठ्या प्रमाणावर जनतेमध्ये देखील जागृती केली पाहिजे, उद्योग जगतामध्ये जागृती केली पाहिजे आणि स्मॉल इंडस्ट्री सेक्टरमध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योजकांच्या मध्ये ही जागृती केली पाहिजे. आणि म्हणून यासाठी कमीत कमी आपल्याकडं करंट अकाउंट पाहिजे, म्हणजे उद्योग आधार आपल्याला मिळालेला असेल, जे आता कंपल्सरी आहे. आपण वेगवेगळ्या मागण्या करतो, वेगवेगळी आंदोलनं करतो, कारण हा पार्टीचा कार्यक्रम आहे. मला माहिती आहे की
सरकारी क्षेत्रामध्ये योजना राबवणाऱ्या ज्या ज्या संस्था असतात त्या संस्थांच्याकडे मोठ्या प्रमाणावर या मागण्या केल्या जातात. त्यासाठी कित्येक वेळा आंदोलनं केली जातात, मोर्चे काढले जातात, लोकशाही मधली ही शांततापूर्ण साधनं वापरली जातात. मग पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी, सार्वजनिक खरेदी योजना महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या पातळीवर, राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या पातळीवर, अगदी महानगरपालिकेच्या पातळीवर, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या पातळीवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर देखील सार्वजनिक खरेदी योजना लागू झाली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं सूक्ष्म आणि लघु क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी 21व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होऊ शकतात, जेणेकरून इथलाच लघु उद्योजक हा महाराष्ट्रामध्ये मोठा होईल आणि त्याच वेळी तो केंद्राच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी सक्षम आणि पात्र बनेल. आणि म्हणून आपण अशा पद्धतीनं उद्योजकांच्या संघटना, कन्सोर्टिया निर्माण केल्या पाहिजेत आणि अशा प्रकारची योजना आम्ही बनवलेली आहे, ज्याला आम्ही उद्योग भूषण असं नाव दिलेलं आहे. उद्योग भूषण हे एक प्रकारचं उद्योग क्षेत्रातला माध्यम प्रकल्प असेल आणि त्याच वेळी तो कन्सॉर्टिया असेल, उद्योग संघ असेल आणि या संघाच्या माध्यमातून लोक प्रबोधन करणे, उद्योजकांचं प्रबोधन करणे आणि त्याच वेळी योग्य मार्गाने, लोकशाही मार्गाने मागण्या करणे की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योजकांची उद्योजकता वाढीला लागण्यासाठी आणि त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर आकर्षक संधी निर्माण होण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल आणि यासाठी ही माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आज आपल्याकडे वेळेची खूप मर्यादा आहे, कारण आपला जो वेळ आहे तो आता या ठिकाणी जवळपास संपत आलेला आहे आणि आपल्याला काही प्रश्नोत्तर देखील घ्यायची आहेत. तेव्हा बघा, आपण आरक्षणासाठी वेगवेगळे सतर्क राहून लोकशाही मार्गाने मागणी करतो, मोर्चे काढतो आणि त्यात काही गैर नाहीये. पण उद्योगातल्या या आरक्षणाच्या संबंधामध्ये आपण बऱ्यापैकी महाराष्ट्राचे लोक अनभिज्ञ आहोत आणि महाराष्ट्र शासन, लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते या बाबतीमध्ये अजिबात गंभीर नाहीत. म्हणून मी सांगितलं, माफी मागून सांगितलं की महाराष्ट्र हे उद्योग जगतासाठी पुरोगामी राज्य आहे असं मी मानायला तयार नाही. आणि महाराष्ट्रातल्या उद्योग विभागामध्ये जे जे कोणी छोटे मोठे अधिकारी आहेत ते देखील महाराष्ट्राला उद्योग जगतामध्ये पुरोगामी बनवण्यासाठी अजिबात गंभीर नाहीत. असा माझा आरोप नाही, तर असं माझं निरीक्षण आणि अनुभव आहे. जिल्हा उद्योग केंद्रामध्ये देखील पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी विषयी फारशी माहिती उपलब्ध नसते. त्या काळामध्ये SSI सर्टिफिकेट लघु उद्योग हे आपण जिल्हा उद्योग केंद्रामध्ये काढायचो. तिथले अनुभव फारसे समाधानकारक नाहीत. तिथं चिरीमिरी घेतल्याशिवाय, 1500 रुपये दिल्याशिवाय काम होत नव्हतं. आता एक बरं झालं की ऑनलाईन पद्धतीनं आपण MSME सर्टिफिकेट काढू शकतो. पण आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करावं लागेल. पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी महाराष्ट्र राज्याच्या पातळीवर, केंद्राच्या धर्तीवर किंबहुना त्यापेक्षाही जास्त आकर्षक ही बनली पाहिजे आणि त्यासाठी संदर्भ म्हणून दक्षिणेकडच्या राज्याची पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी, केंद्रीय पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी याचा संदर्भ घेऊन आपण जर महाराष्ट्रासाठी पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी निर्माण करण्यासाठी कार्य केलं तर आपण मोठ्या प्रमाणावर संधी ह्या निर्माण करू शकतो आपल्या राज्यामध्ये. यासाठी आवश्यक आहे ही माहिती, कारण माहितीमधून ज्ञान मिळते. ज्ञानातून उद्योगाची स्पिरिट डेव्हलप होतो, विचारधारा डेव्हलप होते आणि त्यापासून उद्योगाची एक फिलॉसॉफी डेव्हलप होऊ शकते, तत्वज्ञान विकसित होते. तत्वज्ञानातून उद्योग चळवळ उभी राहू शकते आणि चळवळीतून हक्क आणि अधिकार प्राप्त होऊ शकतात आणि त्यातून उद्योग जगतामध्ये संधी निर्माण होऊ शकतात. त्यासाठी पूर्वशर्त आहे माहिती मिळवणे, माहिती प्राप्त करणे आणि म्हणून ही माहिती देण्याचा मी प्रयत्न केला. ही माहिती आपण सर्वांनी अतिशय शांतपणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. याबद्दल सगळ्यांच्या प्रती धन्यवाद देऊ इच्छितो. वेळेची मर्यादा असल्यामुळं मी जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला.
जर आपल्याकडे आणखी वेळ उपलब्ध असेल तर आपण आपले प्रश्न चॅटबॉक्स मध्ये लिहू शकता किंवा आपला मायक्रोफोन आणि कॅमेरा ऑन करून आपण कॅमेरा समोर येऊनही काही प्रश्न विचारू शकता. उपलब्ध वेळेमध्ये मी काही मोजक्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. आणि या ठिकाणी मला संयोजकांनी ही माहिती देण्यासाठी मला निमंत्रित केलं आणि ही संधी उपलब्ध करून दिली. याबद्दल संयोजकांच्या प्रती मी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि आपण सर्वांनी ही माहिती शांतपणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला, याबद्दल आपल्या सगळ्यांच्या प्रती मी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि महाराष्ट्र दिनाच्या दिवशी उद्योगभूषण.com हे जे आपलं संकेतस्थळ आहे हे आपण सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. तेव्हा 1 मे नंतर उद्योगभूषण.com आणि आमचे जे इतर सर्व उपक्रम आहेत या उपक्रमाला आपण अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन भरघोस असा साथ सहयोग द्याल अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू सर. हॅलो हॅलो सर. यस सर. मी लोंढे सर बोलतो परभणीतून. प्रश्न असा आहे सर, आंबेडकर विचार वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात आंदोलन होत नाही, मागचं कारण काय असं असेल? सांगितलं उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुरोगामी नाहीच आहे. काय त्याचे कारण आता लघु आणि हे जे ऐकले तर त्याच्यात असं लघु आणि कोटी करोड शब्द नंतरच आज आम्ही हादरल्यासारखं झालो सर. कदाचित हाही कारण असू शकेल ना. हो असेल. हॅलो, नमस्कार सर. हो बोला साहेब, बोला बोला. थोडासा आवाज ब्रेक होतोय. अतिशय सुंदर मी आणि चॅटबॉक्स मधले प्रश्न वाचतोय. नमस्कार साहेब, आपण अतिशय सुंदर आणि छान प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. याच्या अगोदर पण आपण आम्हाला संविधानाविषयी आणि लोकशाहीविषयी चांगली माहिती दिलेली आहे. तर आज या उद्योगाविषयी जी आपण माहिती दिली ती अतिशय मोलाची आहे. परंतु साहेब, मी वैयक्तिक माझा एक उद्योग सुरू केला होता. बँकेकडे माझं प्रपोजल पण दाखल झालं होतं, परंतु बँकवाले याच्या संदर्भामध्ये टाळाटाळाची भूमिका स्वीकारतात. कारण लोनच्या बाबतीमध्ये ते लोन लवकर आपल्याला देत नाहीत आणि वेगवेगळे कारण सांगतात किंवा तुम्ही तुमचा उद्योग काहीतरी दाखवा, अगोदर तुमची सुरुवात तरी दाखवा. मग जर आपल्याकडे बजेट जर नसेल तर आपण सुरुवात कुठून दाखवायची त्यांना? त्याच्यामुळे मग ते बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला एक झालं की एक झालं की एक अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अडकवतात आणि आपलं प्रपोजल म्हणजे पूर्ण होत नाही. त्यामुळे शेवटी काय करतात की आपण कंटाळूनच मग त्याचा रस्ता सोडून देतो किंवा जाऊ द्या आता आपलं होत नाही म्हणून आपण कंटाळतो. याविषयी आपल्याला काय करता येईल? मला असं वाटतं आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जे काय करता येईल ते लोकशाही संविधानाच्या दायऱ्यामध्ये करावं लागेल. हे जे सगळे आपले अडचणी आहेत या अडचणी आपण नेहमी मांडतो, फक्त 1 महिना मांडत नाही, तो महिना निवडणुकीचा असतो. आपण कोणत्याही लोकप्रतिनिधीकडे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी हा मुद्दा उपस्थित केला का की सूक्ष्म आणि लघु उद्योगासाठी सार्वजनिक व्यवस्था करावी? सोनवणे सर, मी सांगलीहून बोलतो, संदेश भंडारे. हो बोला बोला. सर, गेल्या गव्हर्नमेंटनं अनुसूचित जातीच्या उद्योजकांसाठी प्रत्येक एमआयडीसी मध्ये 3% म्हणजे 3% फंड हे राखीव केलं. सर माझ्या आणि सर आपण यामध्ये मला अपेक्षित होतं की आपण यामध्ये गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत, मग उद्योग विभागाच्या असतील, हर्षवर्धन आपले हर्षदीप कांबळे सर आहेत त्यांनी केलेल्या योजना असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या समाज कल्याणच्या आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या योजना आहेत सर. हो 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 आहेत. व्हेंचर कॅपिटल म्हणजे स्कीम आहे. अशा अनेक स्कीम्स आहेत. आपण माहिती दिली मला, त्याबद्दल काही खूप चांगली माहिती दिली, आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. परंतु गव्हर्नमेंटचं जे आपण म्हणजे धोरण सांगताय की बाबा आपलं गव्हर्नमेंट पुरोगामी नाहीये, तर असा काही विषय नाहीये. मी गव्हर्नमेंटच्या बाजूने प्रवक्ता म्हणून बोलत नाही, परंतु माझं मत असं आहे की माझ्या आकलनानुसार की गेल्या अनेक वर्षापासून आपली वेगवेगळी महामंडळं आहेत, अनुसूचित जातीची महामंडळं आहेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, ह्या महामंडळांची जी काही कर्ज घेतली होती आपल्या एससी शेड्यूल कास्टच्या काही लोकांनी,
याचा परतावा न केल्यामुळं अनेक बँका आपल्यातल्या बेरोजगार युवकांना बँकेमध्ये उभं राहून देत नाहीत. ह्याच्यासाठी म्हणून एक आमचं असं आकलन होतं की जशी शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली तशीच ह्या सगळ्या महामंडळांची कर्ज माफ व्हावी आणि इथून पुढच्या काळामध्ये जो आता MA झालेला आहे, PhD झालेला आहे, BCom झालेला आहे, अनेक मुलं आपली पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी अक्षरशः हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायला लागलेली आहेत. तर ही माणसं जी काही एंटरप्रिनर होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना बँका उभा राहून देत नाहीत, ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं माझं मत होतं. आणि आपण जो सांगितलं आता जे काही मार्गदर्शन केलं आपण फार चांगलं आहे मार्गदर्शन, परंतु ह्यामध्ये गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत त्या सांगणं मला अपेक्षित होतं. तर आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे आणि कसं असतं की डेटा अनालिसिस मध्ये मतभिन्नता असू शकते. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अनेक योजना आहेत, व्हेंचर कॅपिटल योजना आहे, आता महामंडळांच्या योजना आहेत, खादी ग्रामोद्योगच्या योजना आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या योजना आहेत, भरपूर योजना आहेत. त्या आपण योजना सांगितल्या तर बरं झालं असतं. आणि प्रत्येक MIDC मध्ये नव्या उद्योजकांना गव्हर्नमेंटनं आरक्षित केलेले भूखंड आहेत त्याच्याकडे आपण फोकस केलं पाहिजे असं माझं मत. मी आपल्याला एक विनंती करतो की एक दिवस आपण रिसोर्स पर्सन म्हणून तुम्हाला आम्ही बोलवू आणि त्यावेळेस तुम्ही याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावं. महत्वाचा जो तुमचा मुद्दा एक आहे तो असा की कर्ज माफ केली पाहिजेत, ती कुणी केली पाहिजेत? गव्हर्नमेंटने केली पाहिजे. आपल्या सगळ्या लोकांनी आपण तशा पद्धतीची मागणी लावून धरली पाहिजे. म्हणूनच मी गव्हर्नमेंटचा जो SC शेड्यूल कास्टचे जे काही आमदार आहेत, काही खासदार आहेत, ह्या सगळ्यांनी मागणी लावून धरली पाहिजे. सगळ्यांचे संबंध गव्हर्नमेंटमध्ये चांगले आहेत. मग मी जी कॉमेंट केलेली आहे ती त्यासाठीच केलेली आहे. तर मी तुम्हाला धन्यवाद देतो. आपल्याकडे विपुल माहिती आहे. तुम्ही आपण सेपरेट तुमचा एक कार्यक्रम आयोजित संयोजक करतील जर त्यांना वेळ असेल तर. मी छोटीशी माझं काहीही नसताना मी अतिशय शेतकरी माझे वडील म्हणजे माझं बॅकग्राऊंड मी अतिशय गरीब भागातनं आणि गरीब कुटुंबातनं आलेला एक छोटासा कार्यकर्ता आहे. मी ह्या वर्षी 3.25 कोटीचं एक छोटस युनिट खांडसरीत उभा करतो. अभिनंदन. मला दुसऱ्यांचे प्रश्न घेऊ द्या. आपण माहितगार आहात. मी दुसऱ्यांचे प्रश्न घेतो. आपलं हार्दिक अभिनंदन. साहेब, मी आपल्याला विचारलेल्या प्रश्नाविषयी मला थोडस मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल साहेब. मी आता असं करतो, माझ्याकडे जे चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आलेले आहेत ते घेतो. मी एक स्पष्ट करतो, मी पार्टीचा एम्प्लॉई नाही, मी सरकारी अधिकारी नाही. माझा जो अनुभव आहे त्या आधारे मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये माहितीमध्ये थोडीफार तफावत असू शकते. मी जे प्रश्न घेत आहे ते आता थोडे चॅट बॉक्स मधले घेत आहे आणि हा विषय चर्चेसाठी डिबेट डिस्कशनचा नसून माहिती आदान प्रदान व्हावी आणि ही फक्त प्रारंभ आहे. 1 तासाच्या कार्यक्रमामध्ये डिटेल माहिती देता येत नाही. मी इतर काही प्रश्न घेत आहे. एक प्रश्न आहे, यासाठी वयाची मर्यादा काय आहे? माझ्या माहितीप्रमाणे 18 वर्ष पूर्ण असलेल्या कोणत्याही प्रौढ व्यक्तीला याचा लाभ घेता येतो. आणखी काही प्रश्न आहेत, त्यातले मी काही घेण्याचा प्रयत्न करतो. हॅलो सर. हॅलो. हा सर, चॅट बॉक्स मधला प्रश्न घ्या. तर इत्थंभूत माहिती मिळायला हवी. मला हा मुद्दा पटलेला आहे. त्यासाठी 3 दिवसाचं, 5 दिवसाचं, 8 दिवसाचं प्रशिक्षण केलं पाहिजे. 1 तासामध्ये ते आपण 8 दिवसाचं प्रशिक्षण करू शकतो. अ 358 उद्योगाची PDF मिळेल काय? MSMEच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. कृपया डाउनलोड करा. सर, कोणत्या उद्योगामध्ये संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत? माझं उत्तर आहे, 4थी औद्योगिक क्रांती या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत.
पुढचा प्रश्न आहे, ईडीपी ट्रेनिंग महत्वाचे आहे काय? हो, नक्कीच महत्वाचं आहे. त्या पुढचा प्रश्न आहे, स्टार्टअपच्या कृषी क्षेत्रामध्ये संधी खूप आहेत. हो, नक्कीच आहेत. माझं असं मत आहे की ऍग्रीकल्चर कॅन बी द बिगेस्ट इंजिन फॉर द एम्प्लॉयमेंट. कृषी क्षेत्र हे उद्योग आणि रोजगार क्षेत्रासाठी सगळ्यात मोठं क्षेत्र असू शकतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, तीनशे 57 वस्तू आणि सेवा कोणत्या? त्याची पीडीएफ उपलब्ध आहे. सोनवणे सर. येस प्लीज, येस प्लीज. सर. बोला सर, बोला. हा, डॉक्टर दुपारे बोलतो. हो, बोला सर, बोला. सर, प्रश्न संपले असेल तर मी समारोप करतो. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. प्लीज कन्क्लूड. ओके ओके. मित्रो, आजचा उद्योगासाठी, सूक्ष्म व लघु उद्योगासाठीच्या ज्या संधी आहेत या विषयावर PR सोनवणे सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. उद्योगाचे क्षेत्र काय, या परिस्थितीमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये उद्योग वाढणार आहेत व पुढे ज्या क्षेत्रामध्ये संधी आहेत त्या संधी कशा मिळवता येईल आपल्याला, रिझर्वेशन याच उद्योगामधलं असलेलं कशा प्रकारचं आहे, महिलांसाठी कशा प्रकारच्या त्यामध्ये संधी आहेत, या बाबीवर सविस्तर मार्गदर्शन केलं. त्यानिमित्त मी त्यांचे आभार व्यक्त करतो. सोबतच आमचे सर्व समतादूत जे या ठिकाणी या मार्गदर्शन वर्गाला उपस्थित राहिले त्यांचेही आभार. सोबत ज्या समतादूतांनी विविध लोक या प्रशिक्षण कार्यशाळेला जोडले त्या सर्वांचे आभार मानतो. सोबतच उद्याचं जे सत्र आहे त्या सत्राकरता सुद्धा आपण सर्वांनी लोकांना जोडावं, आपण सुद्धा सगळ्यांनी हजर राहावं अशी विनंती करतो. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्या लोकांनी हे ऐकलं असेल, समतादूतांनी ऐकलं असेल, तर सभोवताल आपल्या संदर्भात असलेल्या सगळ्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, जेणेकरून आपल्याला या माहितीचा प्रसार आणि प्रचार करता येईल व लोकांना त्याचा लाभ मिळवून देता येईल. मित्रहो, हे व्याख्यानमालेच्या 3 दिवसीय व्याख्यानमालेचं हे केवळ आपलं पहिलं सत्र आहे. विविध प्रकारचे जर विषय आम्हाला आपण सांगितले किंवा आपल्यातर्फे किंवा आपण जोडलेल्या लोकांतर्फे किंवा व्याख्यातांतर्फे जर आपल्याला ते विषय आले तर आम्ही त्यावर सुद्धा पुढे 3-3 दिवसाच्या व्याख्यानमाला कंटिन्यू घेण्याची ग्वाही देतो. आणि या ठिकाणी हे सत्र संपलं असं जाहीर करतो. आपले सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद सर. सर, सुमेश सर. हो हो हो, संपू. बिलकुल, धन्यवाद.